राहुल गांधींच्या 6.5 तासांच्या ठिय्या आंदोलनाला आलं यश। जंतर मंतर आंदोलनामध्ये पॅलेट गन वापरल्याप्रकरणी अखेर FIR झाली दाखल। जखमी साहिलला घेऊन राहुल गांधींचा मैदानामध्ये ठिय्या। दोन 2014 मध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सरकार बनवण्यासाठी प्रस्ताव दिला होता। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट। महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्ली काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये संवादाचा अभाव। काँग्रेस नेत्यांकडून 2014 संदर्भात राष्ट्रवादीबाबत होणाऱ्या नकारात्मक उल्लेखांवरून खासदार सुप्रिया सुळे यांची टीका। राहुल गांधींच्या पुण्यातील सभेवरून रणकंदन। गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना 25,000 दिल्याचा भाजपचा आरोप। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून बॅनरबाजी। राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यात ठिकठिकाणी बॅनर्स। रोहित पवारांनी बॅनर्स लावल्यामुळे राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा। राज्यातल्या सहकारी बँकांच्या संचालकांना मोठा दिलासा। 10 वर्षांच्या कार्यकाळानंतर सुद्धा निवडणूक लढवण्याची मुभा। निवडणूक लढवल्यास घातलेली बंदी उठवली जाणार। सहकारी बँकांसंदर्भातील निर्णयावरून खासदार संजय राऊतांची अमित शहांवर टीका। शहांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणारा, महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला आहे, राऊतांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊतांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द। जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने दिलं नसल्यामुळे समितीकडून नमूद, तर विशाखा राऊतांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार। सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान। 2 साखर कारखान्यांना 335 कोटी 32 लाखांचा कर्ज। आमदार विनय कोरे यांच्या साखर कारखान्याला 160 कोटी 37 लाखांचं कर्ज। पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप वाद रंगला, तर राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बलवडकर यांच्या निधी शून्य केल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी। सुनेत्रा पवार यांना सभागृह नेते गणेश बिडकर यांचं पत्र।